तर शेठ हे कॅरेक्टर का तुम्हाला प्ले करावं असं वाटलं? तर शेठ हे कॅरेक्टर मी निवडलं नाहीये, हे म्हणजे घडलं आपोआप. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, सासरा श्रीमंत पाहिजे आणि त्याची पोरगी एकुलती एक पाहिजे, मग पूर्ण आयुष्य धिंगाण आहे फक्त. असं तुम्ही शेठचं ऐकणार असाल तर मग झालं. हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया, तुम्ही पाहताय सोशल स्टार आणि आज सोशल स्टार मध्ये आलेला आहे तुमचा आमचा सर्वांचाच लाडका म्हणजे शेठ उर्फ आर्यक पाठक. आपण त्याचं स्वागत करूया सोशल स्टार मध्ये. आर्यक, तुझं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. येस, तुझे एकंदरीतच रील्स मी पाहिले, फारच ह्युमरस, कॉमेडी आणि कमाल रील्स असतात. शेठ म्हणून तू फेमस झालेला आहे संबंध पूर्ण पुण्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात. खरं तर तू बीटेक केलेस आणि बीटेक सोडून डिजिटल क्रिएशन ह्याच्याकडे का वळलास? आता जे मुलं आई वडिलांमुळे बीटेक करतात त्यांना काहीतरी दुसरं पुढे करावंच लागतं, कारण त्यातलाच मी एक आहे. मी बाय चॉईस काही बीटेक केलेलं नाहीये. म्हणजे बीटेक तू आता करणार आहेस हे मला सांगण्यात आलं होतं. सो ठीक आहे, ती माझी जबाबदारी होती. तर मी 4 वर्ष व्यवस्थित खूप अभ्यास करून मी 60% मार्क पाडले आणि मी फायनली डिग्री घरी दिली. आणि त्यानंतर मी जे मला आवडतं, फॉर एक्झाम्पल क्रिएटिव्ह फील्ड जे आहे ते मी निवडलं आणि त्यात माझं मी काम चालू केलेलं आहे. येस, तुझे जे रील्स आहेत त्याच्यामध्ये कॅरेक्टर प्ले करतोस ते म्हणजे शेठ, आणि सगळ्यांनाच आवडणारा हा जो शेठ आहे तो आपल्याकडे आलाय. तर शेठ हे कॅरेक्टर का तुम्हाला प्ले करावं असं वाटलं? तर शेठ हे कॅरेक्टर मी निवडलं नाहीये, हे म्हणजे घडलं आपोआप. आता मी जिकडे राहतो बाणेरला पुण्यात, तिकडे माझ्या आसपास खूप ऍक्च्युअल शेठ लोक आहेत आणि मी लहानपणीपासून त्यांना बघत आलोय, ऑब्झर्व करत आलोय आणि समहाऊ मला त्यांची लाईफस्टाईल खूप भारी आणि अशी डॅशिंग अशी मला वाटते. तर कुठे ना कुठे मला ते लाईफ जगायचं होतं आणि मी एक सहज जस्ट फॉर अन एक्सपेरिमेंट मी ते कॅरेक्टर प्ले केलं फर्स्ट टाइम व्हिडिओमध्ये आणि त्याला मला चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर दॅट वॉज माय टाइम की आता मला वाटलं की आपण हे आता अजून करावं आणि मग मी करत गेलो आणि आता जे काही आहे ते असं बनलेलं आहे. येस, आणि ते ऍप तुला जमलेलं आहे कारण तो शेठ म्हणून परफेक्ट त्या कॅरेक्टर मध्ये तू बसलेला आहेस. मला सांग, रील्सच्या माध्यमातून सामान्य जनतेशी कनेक्ट होणं हा तुझा मुद्दा होता की अजून काही होतं? आपण कनेक्ट होतोच सामान्य लोकांची. समजा आपण एखादी गोष्ट बघतोय, एखादा इन्सिडेंट बघतोय, तर रिलेटेबल ती गोष्ट घडतेच आणि ती लोकांपर्यंत ती पोहोचतेच. माझा कॉन्टेंट स्टाईल अशी की जो मेरे लाइफ में हो रहा है वो मैं उसको नेक्स्ट डे आय पोर्ट्रेट इनटू व्हिडिओज. तर मला असं वाटतं की जर ते माझ्यासोबत होतंय तर ते नक्कीच सगळ्यांसोबत होत असेल. तर उगाच आपण अशी ओव्हर आणि एक्स्ट्रा फेक कॉमेडी करत नाही. जे रिलेटेबल आहे, जे घडतं ऍक्च्युअली, मग भले ते कॉमेडी नसेल पण ते माणसाला बघून वाटतं की अरे हा हे माझ्यासोबत होतं, मग तो माणूस ते शेअर करतो, कमेंट करतो, लाईक करतो. सो ते म्हणजे असं मला एक अनुभव आहे की म्हणजे माझी ऍक्टिंग काही खूप भारी नाहीये, पण मी जे बघतो तेच ऍज इट इज मी उतरवतो, असं हे आहे. सो ते लोकांपर्यंत ते पोहोचतच. आतापर्यंत एखादा असा अनुभव की अशी एखादी गोष्ट जी तुझ्यासोबत घडली आणि तुला वाटलं नाही आता हे करायचंच आहे किंवा हे आता सामान्य माणसांपर्यंत पोहोचलंच पाहिजे? म्हणजे रील्स चालू केल्यानंतर का पहिली गोष्ट माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. मला हेच आवडतं आणि मी सलग 2-2.5 वर्ष हेच करतोय, तर आता मला पुढे हेच करणं आहे. पण मेन असं झालं की मला मागच्या वर्षी एक फिल्म ऑफर झाली. सो असं झालं की अरे अचानक एक पिक्चर ऑफर झालाय, म्हणजे एक कॉमन मॅन साठी ही खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे आपण नॉर्मल ऑडिशन्स पण नाही दिले, काही नाही, ऍक्टिंगचा काही अभ्यास पण नाहीये, पण तरी एक पिक्चर ऑफर झालेला आहे. म्हणजे जेव्हा पिक्चर ऑफर झाला तेव्हा असं वाटलं की कुठे ना कुठे आपण आता ही स्ट्रीम कंटिन्यू करावी आणि दिस इज आवर, म्हणजे ही आपली फील्ड आहे असं मला तेव्हा कळलं. येस, आणि जसं तू म्हणतोयस की सामान्य माणसाशी कनेक्ट होणं किंवा जे रुटीन प्रश्न आहेत ते तू जनरली रील्स मध्ये दाखवायचा प्रयत्न करतोस. ज्यावेळेला रील्स शूट करतो त्यावेळेला आजूबाजूलाही अनेक माणसं असतात, कारण असं कुठेच नाहीये तुझ्या रील्स मध्ये की तू एखादा सेट उभारलायस आणि त्याच्यावर करतोस. एक रेग्युलर जिथे कुठे तू जातोस, व्हिजिट करतो, कुठेतरी असेल तिथे जाऊन तू त्या रील्स रेग्युलर मध्ये करतोयस. त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांचा काय फीडबॅक किंवा त्यांची काय प्रतिक्रिया असते? सो माझा कुठलाच व्हिडिओ घरात नसतो, सगळे व्हिडिओ म्हणजे ऑन द रोड, बाहेर रस्त्यावरती असतात. सो आधी स्टार्टिंगला मला खूप लाज वाटायची की आपण हे काय करतोय, म्हणजे फंबल होणं, कॉन्शियसनेस, जाऊ दे लोक बघताय आपण निघून जाऊ वगैरे, असं सगळं आधी होतं. पण आता म्हणजे माझ्या इथले सगळेच लोक मला ओळखायला लागलेत. सो त्यांना ते माहित झालं की आपल्या म्हणजे बाणेर मधला हाच एक क्रिएटर आहे जो हे काम करतोय. सो आता काही वाटत नाही. पण आता पण मी जेव्हा शेठ लोकांचे व्हिडिओ करतो तर बऱ्याचदा असं होतं की जे माझे ऍक्च्युअल शेठ मित्र आहेत त्यांच्याकडनं मी त्यांच्या गाड्या वगैरे थोड्या वेळ घेऊन शूट करतो. सो त्यांच्या समोर शूट करायला मला थोडासा अजून नर्वसनेस येतो, कारण त्यांचंच कॅरेक्टर आपण त्यांच्या समोर पोर्ट्रे करतोय, तर तेव्हा थोडं वाटतं. पण नाहीतर आता सवय झाली, आता मी रस्त्यावरती बिंदास काहीही करू शकतो, असं कॉन्फिडन्स आलेलं आहे. बरोबर. तू मगाशी सुरुवातीला जेव्हा मी तुला एक प्रश्न विचारला तर तुम्हाला असं म्हणाला की मला असं सांगण्यात आलं होतं की इंजिनिअरिंग आता करायचं आहे,
आणि सो तू इंजिनिअरिंग केलंस. पण मग आई वडिलांचं काय म्हणणं होतं, कारण कम्प्लिटली इंजिनिअरिंग एक वेगळं फील्ड, बीटेक झालायस, आणि डिजिटल क्रिएशन हे एक वेगळं फील्ड. आणि आपण जर आपल्या आई वडिलांची जनरेशन पाहिली तर साधारण त्यांचं असं असतं की काय म्हणजे हे सोशल मीडियात काय ठेवलंय किंवा याच्यातून तुम्हाला काय पैसा येणार आहे. तर मग त्यांची काय रिॲक्शन होती? तर माझे आजोबा आई वडील तिघं पण इंजिनियर आहे. सो इट वॉज व्हेरी ऑब्व्हियस की हा पण इंजिनियर झाला पाहिजे. तर म्हणजे ठीक आहे, आता मी इतका डिफरंट मार्ग निवडला आहे तर त्यांना थोडी भीती अजून पण वाटते आणि ते वाटणं साहजिक आहे. मलाही वाटतं की पुढे काय याच्यामध्ये होणार आहे. पण समहाऊ म्हणजे थोडेफार चांगले पैसे पण येतात आणि म्हणजे मी हॅपी आहे माझ्या कामात, आणि आता घरचे पण फुल सपोर्ट करतात आहे. आणि आता फर्स्ट टाइम जेव्हा टीव्ही वरती येतोय तर तेव्हा घरच्यांना अजून ते एक वाटेल की हा काहीतरी ऑन राईट ट्रॅक आहे. पण ते थोडंसं कुठल्याही आर्टिस्टिक फील्ड मध्ये घरच्यांना कन्व्हिन्स करायला वेळ लागतोच, सगळ्यांनाच लागलेला आहे. त्याच्यामध्ये काही नवीन नाहीये. सो आपल्याला आतून तेवढी तयारी पाहिजे की आपल्याला काही पण करून ते करायचं. कोणी पण हो बोलो नाही बोलो ते आपल्याला ते करायचंय, आपल्याला कोणी पण असं आहे. तू जसं सांगतोयस की आई बाबा पण इंजिनिअरिंग आहेत, आजोबा पण इंजिनियर होते, आणि घरामध्ये साधारण असं स्ट्रिक्ट वातावरण होतं का? म्हणजे तुझं साधारण बालपण कसं होतं? लहानपणी स्ट्रिक्ट वातावरण होतं, खूप होतं. पण मी कधी घरच्यांचं काही ऐकलंच नाही. म्हणजे ते आधी मला खूप ओरडायचे की अरे हे कर ते कर ते कर, अभ्यास कर, हा क्लास लाव तो क्लास लाव, सगळं कर. सगळे क्लास लावले पण मी सोडून द्यायचो, मला इंटरेस्ट नव्हताच. तर त्यांचं ओरडायचं पण एक लिमिट असतं की अरे किती मी याच्यावरती हे करू, जाऊ दे, याला नाही करत जाऊ दे, जे वाटेल ते करेल शेवटी. तर ती स्टेज आली होती. म्हणजे माझ्या आईने पण माझा खूप अभ्यास घेतला लहानपणी, पण माझा कधीही मला असं काही खूप इंटरेस्ट आला नाही. तर त्यांनी नंतर म्हणजे इंजिनिअरिंग पर्यंत ते मला खूप बोलायचे, त्यांना पण टेन्शन यायचं. पण जेव्हा मी आता इतका डिफरंट मार्ग निवडला आता त्यांना टेन्शन यायला काही स्कोपच नाही, कारण त्यांना यातलं काही कळतच नाही. सो आता असं आहे की भाई तू तुझा लाईफ आहे, तुझं करिअर आहे, तू बिंदास कर. आणि तेवढं मी आता कॉन्फिडन्स मध्ये पण ते करतोय, असं आहे. पण मग तुला असं केव्हा वाटलं की आपण ह्याच फील्डमध्ये गेलं पाहिजे? म्हणजे इतके सगळे वर्ष गेले, बीटेक झालं, ग्रॅज्युएशन झालं, सगळं झालं, आणि फायनली ते काहीतरी सोडून दिलंस आणि रील्स किंवा डिजिटल क्रिएशन याच्याकडे वळलास तू कम्प्लिटली. क्रिएशन मध्ये ना कोणी ठरवून येऊच शकत नाही, ते ऍडिक्शन आहे. इंस्टाग्राम हे ऍडिक्शनच आहे, ते चुकून लागतं. आणि ते इट इज व्हेरी फॉर्च्युनेट की ते ऍडिक्शन म्हणणं आता आमचं एक करिअर घडतंय. बरोबर. ते ठरवून कधीच होत नाही की असं कधी होत नाही की चला मी उद्यापासून क्रिएटर बनणार आहे, असं नाही होत. तर आपल्याला ते म्हणजे एक टाकला व्हिडिओ, सेकंड टाकला, थर्ड टाकला, तो ऑडियन्स सांगते आपल्याला की हा तुला हेच करायचं आता. सो ते एक ऍडिक्शन लागतं. आता जी काही सो कॉल्ड जी ऑडियन्स पण जमलेली आहे, सो त्याच्यामध्ये आता ते माझं काम आहे आणि माझं इंटरेस्ट पण, आणि कंटिन्यू थिंकिंग माझं हे चालू असतं की कुठे जाऊन मी काय व्हिडिओ करू असं. सो आता ते प्रोफेशन बनलेलं आहे, असं ठरवून झालेलं नाहीये, ते चुकून झालेलं आहे. बरोबर. पण मग हे सगळं करताना असं वाटत नाही की आपण बीटेक का सोडलं, किंवा मग अशी कुठेतरी खंत वाटते? मी बीटेक सोडलंच नाही, मी पूर्ण केलं. मी डिग्री घरी आणून दिली आणि मग मी या क्षेत्रामध्ये उतरलो, कारण ते सोडून द्यायची मला रिस्क घ्यायचीच नव्हती. ते सोडलं असतं तर पॅरेंट्स अनहॅपी असते. बरोबर. त्यांची इच्छा होती की इंजिनियर झाला पाहिजे, ते मी पूर्ण केलं. ते भिंतीवर जी डिग्री लागते ते इम्पॉर्टंट आहे. ते झाल्यावर मग मी माझा घरच्यांकडनं रडून एक आयफोन घेतला, आणि आयफोन घेतल्यावर मग मी म्हणले की आता मला माझ्यामध्ये व्हिडिओ करू द्या, बस आता मला अभ्यास करायला सांगू नका. अरे एक मला सांग की तू फक्त कंटेंट क्रिएशन ही एकमेव गोष्ट करतोयस की ती सोडून त्याच्या व्यतिरिक्त पण काय करतोस? तर ते सोडून माझे आता अजून 2 व्यवसाय आहेत. एक म्हणजे माझा फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा एक बिझनेस आहे पुण्यामध्ये. सेकंडली आता हे निवांत क्लोथिंग नावाचा ब्रँड आम्ही चालू केलाय, मी आणि अथर्व सुदामे. तर आमचं टार्गेट हे होतं की आपले जे स्लँग्स आहे पुण्यातले, पुणेरी शब्द जे आम्ही आमच्या व्हिडिओज मध्ये वापरतो रिलेटेबल, ते ऑल ओव्हर इंडियात पोहोचले पाहिजे. म्हणजे जो पुणेकर एक युएस मध्ये राहतोय, जर्मनीमध्ये राहतोय, इंडियात दिल्लीमध्ये राहतोय, त्यांनी पण आपले पुण्यातले कपडे घातले पाहिजे, आणि ते तिकडे सध्या होतंय. ते टार्गेट माझं अचीव्ह होतंय. सो हे रिसेंटली आम्ही चालू केलेलं आहे. आणि सो आता दिवसभर अर्धा दिवस व्हिडिओज आणि अर्धा दिवस कपड्यांचा व्यवसाय, असं आपलं काम चालू आहे. हे सगळं व्यवस्थित जमलेलं आहे, छान सेट झालेलं आहे, एक रुटीन फिक्स झालेलं आहे असं. येस. मला सांग, कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगला कंटेंट पोहोचणं हे कितपत महत्वाचं तुला वाटतं ऍज अ कंटेंट क्रिएटर? खूप जास्त हे गरजेचं आहे, कारण काय आता इंस्टाग्राम ही गोष्ट इतकी ऍक्सेसिबल आहे, सगळ्यांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, आणि सगळ्यांना फेमस व्हायचंय, सगळ्यांना. आणि लोकांना असं वाटतं की हे असं माध्यम आहे जिकडनं फेम आणि पैसा खूप पटकन मिळेल, पण हे खूप चुकीचं आहे. लोक लहान मुलं शाळा कॉलेज सोडून त्यांना क्रिएटर बनायचंय. तर म्हणजे ऑनेस्टली मला वाटतं टॅलेंट असल्याशिवाय तुम्हाला म्हणजे रिस्पॉन्स मिळतच नाही. पण लोक आता लिटरली कॉलेज सोडून ह्याच्यामध्ये जे येतात ती खूप चुकीची गोष्ट आहे. आणि एक थोडंसं भान पाहिजे की आपण ह्याच्यामध्ये का उतरतोय, म्हणजे व्हाय यू आर अ कंटेंट क्रिएटर. असं तुम्ही एक प्रश्न विचारा, तुम्हाला जे उत्तर येतं ते बघा.
तर ही जी म्हणजे ही गोष्ट आहे ना ते खूप खूप चुकीची सध्या चालली आहे. कारण लिटरली कचरा झाला इंस्टाग्रामवरती, हे मला म्हणायला हरकत नाही. सॅच्युरेशन खूप झालेलं आहे. तरी पण स्कोप चांगल्या क्रिएटरला आहेच, कारण जर टॅलेंट असेल तर तुम्ही नक्की ग्रो व्हाल. पण उगाच म्हणजे मला फेमस बनायचं म्हणून मी इकडे येतो असं नाहीये. तर फेमस होणं आणि पैसा येणं हे याचं एक फक्त नंतरचा रिझल्ट आहे. हे मेन एम कधीच नसतं. फक्त क्रिएटिव्हिटी शो करायचं हे एक प्लॅटफॉर्म देवाने आपल्याला दिलेलं आहे. दॅट्स इट, एवढंच हे आहे. बरोबर. कंटेंट क्रिएशन फक्त महत्वाचं नाहीये, तर तो कंटेंट चांगला असला पाहिजे. कारण आत्ताचा हा जो प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचा, इंस्टाग्राम, फेसबुक जे काही आहे, हे जास्त एक्सपोज आहे आणि हे सगळ्याच वयोगटाला एक्सपोज आहे. त्याविषयी काय सांगशील? तर ऑब्व्हियसली म्हणजे खूप ते ब्रॉड लोकांपर्यंत पोहोचतंय, त्याचा ऍस्पेक्ट खूप वाढलेला आहे. आधी असं होतं की फक्त लहान मुलांनाच हे माहिती होतं, पण आता आई वडील, आजी आजोबा सगळ्याच कंटिन्यू युट्यूब, इन्स्टा बघत बसतात. पण विषय असा आहे की हे जे जेवढं वाढलंय त्याचा निगेटिव्ह साईड असा आहे की क्रिंज कॉन्टेंट पण तेवढाच वाढतोय, किंवा लोक उगाच इमोशनल, रिलिजियस या गोष्टी पण त्यात उगाच टाकतात, त्याची काहीच गरज नाहीये. एंटरटेनमेंटसाठी कॉमेडी फक्त करा. तर त्याने काय होतंय की लोकांना अजून वाटतं की आता आम्ही व्हिडिओ करतो म्हणजे असं वाटतं की आम्ही टाइमपास करतो. ह्याचं असं कारण होतं की म्हणजे व्हिडिओज थोडे चांगले लोकांपर्यंत जातच नाहीये. जो चांगला कॉन्टेंट आहे कॉमेडीवाला तो पोचणं इतकं अवघड झालंय, कारण सॅच्युरेशन इतकं झालेलं आहे की वाईट गोष्ट पहिले व्हायरल होते असं हे. सो त्यातनं कसं आपलं लिव्हिंग होऊ शकतं, कसं आपण त्यातनं म्हणजे आपलं करिअर बनतंय किंवा क्रिएटिव्हिटी आपण दाखवतोय की नाही ते प्रूव्ह करणं खूप अवघड झालेलं आहे. सो मला असं वाटतं का, आणि प्लस आता इंस्टाग्रामने त्यात ब्लू टिक नावाची गोष्ट पण नवीन ऍड केलेली आहे. आता कोणालाही ब्लू टिक मिळत चाललंय ऍक्च्युअली. सो असं होतं की अरे 300 फॉलोअर्स वाला माणूस पण आता व्हेरीफाईड घेऊन फिरतोय. कारण ऑथेंटिक अकाउंट्स कोणते आणि व्हेरीफाईड अकाउंट्स ऍक्च्युअली कोणते हे कळतच नाही. तेच म्हणते, कारण ते इतकं सोपं झालंय आता. तर हे नको व्हायला असं मला वाटतंय, नाहीतर मग म्हणजे ते काही फिल्टर राहणारच नाही असं प्रकार आहे. बरोबर. खरं तर तुझ्या इतक्या सगळ्या रील्स, मी बऱ्याच रील्स तुझ्या पाहिल्या इन्स्टाच्या तुझ्या पेजवर. कोणती अशी रील होती की ज्याने तुला शेट म्हणून फेमस केलं? आता फेब्रुवारीमध्ये मी आता पहिला रील टाकलेला शेटवाला. शेट लोक अँड कार्स असा एक सिम्पल टॉपिक होता की ह्या लोकांना कार्सची खूप क्रेज असते आणि कार्स ड्राईव्ह कसे करणार, कसं कार मध्ये काय व्हिडिओ काढा वगैरे हे ते. तर ते वाला कॅरेक्टर मी फेब्रुवारीमध्ये पोर्ट्रे केलेलं आणि दॅट वॉज माय फर्स्ट शेट व्हिडिओ. तर तो टाकला आणि त्याला मला एक वेगळाच रिस्पॉन्स आला जो मला याच्या आधीपर्यंत कधीच नव्हता आलेला. सो आय गेस ती मोमेंट होती जेव्हा मला कळलं की अरे हे परत परत केलं तर आपण ग्रो होऊ शकतो. सो फेब्रुवारी मधला तो पहिला व्हिडिओ माझा सगळ्यात जास्त व्हायरल गेलेला. ते कॅरेक्टर लोकांना आवडलं. म्हणजे आय वॉज एक्सपेक्टिंग की काही कमेंट्स येणारच नाही, पण भरपूर चांगले कमेंट्स आले की खूप भारी व्हिडिओ आहे आणि असं खरंच होतं, रिलेटेबल आहे, तुला सूट करतंय, तू भारी दिसतोय. आणि दुसरं म्हणजे मी मुलींना खूप असं नाही का टॉन्ट मारतो व्हिडिओ मध्ये मुलींना. तर मला वाटलं की मुलींना हे व्हिडिओ आवडणार नाही, पण उलट झालं. म्हणजे मुलींकडनं पण मला खूप भारी रिस्पॉन्स आला की तुझी स्टाईल मला बोलायची आवडते, तुझं स्वॅग मला आवडतो. तर हे खूप चांगलं झालं. म्हणजे मुलींचा मला इतका सपोर्ट आला, मला खूप भारी वाटलं. हा जो अल्गोरिदम आहे साधारण इंस्टाग्रामचा, की पहिले तुझे 300 फॉलोअर्स होते, त्या 300 पासून ते 1.5 लाखाचा टप्पा हा खूप मोठा टप्पा होता. आणि फॉलोअर्स वाढणं हे फार जास्त डिफिकल्ट आहे इंस्टाग्राम मध्ये आपण पाहिलं तर. त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे हा साधारण प्रवास कसा होता? आता हा प्रवास ऍक्च्युअली आहे 2.5 वर्षांचा. आता 2.5 वर्ष झाले मी व्हिडिओज करतोय आणि म्हणजे हा जो प्रवास आहे याच्यामध्ये मी खूप प्रकारचे व्हिडिओ केले, खूप प्रकारचे. तर त्याच्यामध्ये आता फेब्रुवारीमध्ये मला जो पहिला व्हिडिओ शेट लोकांचा, त्याच्यामुळे मला जो रिस्पॉन्स मिळाला त्याने मला कळले की आता फॉलोअर्स आपले वाढणार आहेत. पण बेसिकली असं आहे की लोकांना खूप फास्ट पाहिजे की अरे मी व्हिडिओ टाकतोय 2 महिने झाले मला फॉलोअर्स का मिळत नाही, असं नाहीये. लोक इथे 3-3, 4-4 वर्ष जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना थोडासा बूस्ट मिळतो, असं आहे. आणि तुम्ही जे बोलले की इंस्टाग्राम अल्गोरिदम, तर अल्गोरिदम हा प्रकार मला मिथ वाटतं. अल्गोरिदम हे काही नाहीच आहे. तुमचं कॉन्टेंट भारी असेल तर तुम्ही रात्री 2 वाजता जरी टाकला व्हिडिओ तरी तो व्हायरल जाईल. म्हणजे कॉन्टेंट इज द किंग असं आहे. लोकांना असं की अरे मी किती वाजता टाकू व्हिडिओ मग व्हायरल होईल, किंवा मी अरे माझं काय चुकलं, मला टाइम सांग ना, मी हे काय टाकू हॅशटॅग्स. तर कुठलाही फॉर्म्युला नाहीये व्हिडिओ व्हायरल करायला. तो कॉन्टेंट भारी असेल तुम्ही काही पण टाकू नका, हॅशटॅग नाही, टॅग नाही, कॅप्शन नाही, काहीच टाकू नका, फिल्टर पण लावू नका, तरी व्हिडिओ व्हायरल होईल. कॉन्टेंट भारी होतं, म्हणजे मस्त पाहिजे आणि लोकांना तो आवडला पाहिजे. हा, बी ट्रू टू युअर सेल्फ, तर लोकांना तेही आवडेल असं हे आहे. बरोबर. साधारण जेव्हा तू हे करायचं ठरवलंस की आता आपण हे डिजिटल कंटेंट सुरू करूयात करणं, तेव्हा कोणी तुला असं सपोर्ट केला किंवा तुला असं कोणाचा सपोर्ट लागला की ज्याच्यामुळे तू ठरवलंस की हे करूयात आणि आपण आता हे करायचं आहे
मात्र काहीतरी आपल्याला मदतीची गरज आहे, असं कोण होतं तुझ्या लाईफ मध्ये? पुण्यातले सगळ्यात मोठे 2 क्रिएटर्स, डॅनी पंडित आणि अथर्व सुदामे. त्या दोघांना मी आधी फक्त ऍज अ फॅन अप्रोच केलेलं, पण फॉर्च्युनेटली आमची मैत्री एवढी छान झाली की आम्ही 2.5 वर्ष आले आता सोबत काम करतोय. सो दररोज व्हिडिओ करणं ही सोपी गोष्ट नाहीये, त्याला खूप सारं मोटिवेशन लागतं आणि क्रिएटिव्हिटी एवढी दररोज कुठनं आणणार, दररोज नवीन कॉन्टेंट. तर त्या दोघांकडे बघून म्हणजे ऑब्व्हियसली अजून पण खूप क्रिएटर्स आहेत आता म्हणजे, आणि टीव्ही मध्ये माझं फेवरेट आहेत कपिल शर्मा. सो मी दररोज न चुकता कपिल शर्मा बघतो रात्री, तिकडनं कॉमेडी थोडे इन्स्पिरेशन घेतो. आणि पुण्यातले माझ्या समोर जे 2 मित्र आहेत ते तर मला दरवेळेस मोटिवेट करतातच. ते मोटिवेट कसे करतात की दररोज तू काम कर, दररोज कर. आता 2 वर्षाआधी एक सीन झालेला की माझा इंस्टाग्राम अकाउंट ग्रो होतच नव्हतं, म्हणजे मी स्टक होतो 1000 फॉलोअर्सला. दररोज टाकायचो व्हिडिओ पण स्टक होतो मी 1000ला, ग्रो होत नव्हतं. शेवटी मी नाराज होऊन इंस्टाग्राम ऍपच केलं डिलीट. मग शेवटी मला अथर्व मला दिवशी म्हटलं की अरे तू व्हिडिओज का टाकत नाही आजकाल? तर मी त्याला बोललो की अरे माझा काही ग्रोथ होत नाहीये, तर मला वाटत नाही हे प्लॅटफॉर्म माझ्यासाठी आहे, तर मी आता करणार नाही. मग तो मला म्हटला की बाई ते डाउनलोड कर, परत चालू कर आणि 2-3 वर्ष अपेक्षा ठेवूच नको तुला काही ते नंबर्स मिळतील. तर काही शब्द ते खूप महत्वाचे की बाई ते तू कर आणि तुला कुठे अडलं की आम्ही आहोतच. सो त्यांनी मला परत सांगितलं परत डाउनलोड कर, परत चालू कर, आपण सोबत करू. आणि मग आता 2.5 वर्षामध्ये हे जे काही ग्रोथ झालेली आहे ते झालेली आहे. पण हा जो कंटेंट तुम्ही क्रिएट करता, आपण जे डिजिटल क्रिएटर्स म्हणतो, तर मग हा कंटेंट क्रिएट करतानाची ती प्रोसेस काय असते? म्हणजे तुम्ही स्क्रिप्टिंग करता, एखाद्या विषयाची ती पूर्ण मांडणी करता, तर ते काय असतं? कारण ती एक उत्सुकता आहे आमच्या प्रेक्षकांना. प्रोसिजर काहीच नाहीये, आम्ही खूप रॉ काम करतो. म्हणजे आता असं खूप झालं की खूप सारे फिल्म मधले ऍक्टर्स किंवा नाटकातले ऍक्टर्स आमच्यासोबत आले व्हिडिओ करायला आणि त्यांना आमची प्रोसेस बघून असं हे होते की हे काय करतात ते. त्यांचं कसं एकदम प्री प्लॅन्ड असतं सगळं. आदल्या दिवशी हे कपडे, हे लाइटिंग, प्रॉप्स, डायलॉग्स, रिहर्सल. आमचं असं काहीच नाहीये, एकदम रॉ आहे. म्हणजे आता आयडिया सुचली की लगेच आम्ही 3-4 मित्र बसतो, अरे काय करता येईल, अच्छा हे असं होईल तसं होईल, लगेच फोन असतो, लगेच शूट करा, तेच लोकेशन, तेच कपडे, लगेच अर्ध्या तासामध्ये एडिट, 7ला अपलोड. इतकी फास्ट आमची ती प्रोसेस असते. सो आता कुठला समजा फिल्म मधला किंवा नाटकातला ऍक्टर आला तर त्यांना असं वाटतं की अरे हे लोक काहीच प्रिपेअर्ड नाहीये किंवा ह्यांचं काय चाललंय, टाइमपास चाललाय. तर ते काम करायची पद्धत खूप वेगळी आहे. म्हणजे आमचं अतिशय अनफिल्टर्ड आणि रॉ आहे एकदम. असं म्हणतात की ऐन वेळेला जे सुचतं किंवा जे इम्प्रॉम्प्टू असतं ते जास्त भावतं लोकांना. बरोबर. आणि तसंच माझ्यामध्ये तुम्ही तीच सगळा तो जो आहे तो सगळा चार्ट फॉलो करता. आता ऐन वेळेला मला आता ही जी उत्तर जे आता जमतात तेच लोकांना एवढे आवडतात. मी तुला असे कठीण प्रश्न विचारतच नाही, हे कठीणच आहे. पण मी जेवढं पाठ करून आलो तेवढं बोलतोय मी, तरी मी ट्राय करतोय. मगाशी जसं तू म्हणालास की तू अतिशय डिमोटिवेटेड किड होतास, अनकूल किड होतास, याच्यामुळे कुठेतरी मुलं चुकीच्या वाट्यालाही जाऊ शकतात. अशा काही केसेसही आपल्या ऐकिवात नेहमीच असतात. तशा वाटेला न जाता एक काहीतरी चांगलं स्वतःमध्ये घडवायचं, पॉझिटिव्हली पुढे जायचं, असंच तू ठरवलंस. तर त्याविषयी आत्ताच्या तरुणांना काय सांगशील? तर मी डिमोटिवेट का झालो होतो, कारण की मी कधी अभ्यासामध्ये चांगला नव्हतो आणि मी घरच्यांची, टीचरशी, कोणाचीच मी अपेक्षा कधी पूर्ण नाही करू शकलो. तर आता जे तुम्ही म्हणले की आजकालची मुलं थोडंसं रॉंग पाथ चूज करतात, तर त्याची काहीच गरज नाहीये. कारण काय, आज म्हणजे आता झाकीर खान जे आहेत आपले युट्यूबर, त्याचं वाक्य होतं की आज तुम भी यही है, मतलब काय ते तुम भी यही हो और हम भी यही है. त्याचं असं आहे की 60% वाला माणूस पण इकडेच आहे, 90% वाला पण इकडेच आहे, आणि 30% वाला तो आज इतकं भारी काम करतोय की तो ऍक्च्युअली शेड बनलेला आहे, तो व्यवसाय करतोय आणि त्याच्या अंडर आजकाल 90% वाले लोक जॉब करतात. तर माझं म्हणणं आहे की हे कॉलेजची डिग्री किंवा शाळेतले मार्क हे कुठेच मॅटर नाही करत. म्हणजे तुमच्याकडे टॅलेंट असेल ना, तुम्ही छान म्हणजे काम कराल, सक्सेसफुल व्हाल, पैसे कमवाल, पॅरेंट्सला प्राऊड कराल, पण एवढे मार्क असेल तरच तू सक्सेसफुल होशील असं कुठलाही फॉर्म्युला नाहीये. जे बिंदास टॅलेंट असेल न डायरेक्टली काही टेन्शन नाही, म्हणजे बिंदास ते काम करायचं. पण फक्त मला पॅरेंट्स खुश नाहीये, मला हे काम आवडत नाहीये, अभ्यास जमत नाहीये, जॉब मिळत नाहीये, तर आता टीचर्स कसं म्हणायचे की चांगला अभ्यास कर तर तुला जॉब मिळणार नाही असं. तर त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला अभ्यास जमत नाही ना, मग तुम्हाला नक्की आतून काहीतरी दुसरं खूप भारी येत असणार आहे. ते टॅलेंट शोधायला फक्त वेळ लागेल. कुठली ती स्किल आहे ते कळायला खूप वेळ लागेल. तर एक्सप्लोर करत राहा. आणि आजकालचे पॅरेंट्स फॉर्च्युनेटली खूप जास्त सपोर्ट करतात. आणि तुमच्याकडे 20-22 वर्ष आहेत तुमच्याकडे, पहिले तुम्ही जे कराल एक्सप्लोर, आणि बाय द टाइम यू रीच 25 तोपर्यंत तुम्ही नक्की तुमच्या पाथ मध्ये सक्सेसफुल व्हाल. आणि ते म्हणतात ना की 5 इयर्स कुठे पण भारी काम केलं की तुमचा आयुष्यभराचा तो सक्सेसचा एक रेट बनतो. त्याच्यामुळे बिंदास कुठे पण लढा, काही पण करा. ॲटिट्यूड जास्त गरजेचं आहे. तेच. अरे आपण जाता जाता आपल्या लाडक्या प्रेक्षकांना शेटची झलक दाखवूच.
शेटची झलक दाखवण्यासाठी मला हा चष्मा काढून गॉगल घालावा लागेल, Yes, कारण की why not? गॉगलच माझी आयडेंटिटी आहे. नेकी और पूछ हा, गॉगल बिना मी शेट काही वाटत नाही, मी लगेच नॉर्मल आरेकला येतो. तर आता रिसेंटली मी व्हिडिओ केलेला की हे ब्लू टिक वरनं एक टॉपिक होता, तर शेट लोक अँड ब्लू टिक असा माझा टॉपिक होता. तो आता व्हिडिओ मी करून आणू शकतो. तर ते असं होतं की एक जण मला येऊन विचारतो की दादा तुम्ही अजून ब्लू टिक का नाही घेतलो. मग माझं की अरे कसं आहे ना बाळा, आयुष्यात मी कधी 3 अंकी व्यवहार केला नाहीये. अरे बाळा कसं आहे ना, ते 699 म्हणून मी कधी ब्लू टिक घेतलं नाही. आपण दादा पण तुम्हाला 699 काय तुम्हाला मोठी गोष्ट आहे. अरे बाळा आयुष्यात कधी 3 अंकी व्यवहार केला नाहीये म्हणून घेतलं नाही आतापर्यंत. पण दादा ते तुमचं तर आयडेंटिटी आहे, तुझी व्हीआयपी लोकांची ती खासियत आहे. अरे बाळा आपल्या गाड्यांचे चॉईस नंबर, आपले मोबाईल नंबर, आधार कार्ड, गळ्यातलं सोनं, चेन हीच आपली आयडेंटिटी आहे. अरे एक वेळ गोल्डन टिक असतं तर घेतले पण असते, 3-4 घेतले असते, पण 699 टाकून ब्लू टिक घेणं म्हणजे कसं आहे माहिती का, अल्टोची लायकी असताना BMWचे स्वप्न पडणार झालं. जास्त काही बोलणार नाही बाळांनो, फक्त एकच गोष्ट सांगेल, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, सासरा श्रीमंत पाहिजे आणि त्याची पोरगी एकुलती एक पाहिजे, मग पूर्ण आयुष्य धिंगण आहे फक्त. असं तुम्ही शेटचं ऐकणार असाल तर मग झालं. आर्यक तू या कार्यक्रमात सहभागी झालात, आमच्याशी गप्पा मारल्यास तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आज आपण सोशल स्टार मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा लोकशाही मराठी.